मित्रांनो, जर आईचं प्रेम तुमच्यासाठी अनमोल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राजीवला कोणत्याही परिस्थितीत मीटिंगसाठी दिल्लीतून सुरतला पोहोचायचे होते, परंतु खराब हवामानामुळे फ्लाईट रद्द करण्यात आले होत्या. त्याला काही करून आपली मीटिंग अटेंड करायची होती. त्यामुळे त्याने तत्काळ रिझर्वेशन मधून ट्रेनचे तिकीट बुक केले. पण राजीवचे दुर्दैव असे होते की एसी कोचमध्येही सर्व सीट बुक होते. त्यामुळे त्याला जनरल कोच तिकीट मिळाले. नेहमी फ्लाईटने प्रवास करणारा राजीव आज ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करणार होता. जर राजीवचे त्याच्या क्लायंटसोबत मीटिंग नसती तर तो ट्रेनने आणि ते पण जनरल डब्यात प्रवास करण्यास कधीच तयार झाला नसता. रात्रीचे 12:30 वाजले होते, पण ट्रेन यायला अजून 35 मिनिटे बाकी होती. म्हणून राजू त्याच्या मोबाईलवर मीटिंगमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचे ते नोट्समध्ये टाईप करून ठेवत होता. राजू ज्या स्टेशनवर गाडीची वाट पाहत होता त्या स्टेशनवर ट्रेन फक्त 5 मिनिटांचा स्टॉप घेणार होती. मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा राजीवचे लक्ष एका मुलीवर पडले, जी पावसामुळे पलत स्टेशनच्या आत आली होती. पण राजीवला हे खूप विचित्र वाटले की मुसळधार पावसामुळे ती मुलगी पूर्णपणे भिजली होती आणि ती पुन्हा पुन्हा इकडे तिकडे पाहत होती. कदाचित ती बसण्यासाठी जागा शोधत होती. काही अंतर असलेल्या बाकावर आधी 4 माणसे बसली होती, पण जीव ज्या बाकावर बसला होता तो पूर्णपणे रिकामा होता. ती राजीव शेजारी बाकावर येऊन बसली. त्यानंतर तिने पर्समधून तिचा फोन काढला आणि काही मेसेज वाचायला सुरुवात केली. तेव्हा राजीवने तिच्याकडे एक नजर टाकली. तिने तिचा संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला होता. फक्त तिचे डोळे दिसत होते, पण त्या मुलीचे डोळे खूप सुंदर होते. राजूने ताबडतोब त्या मुलीवरून नजर हटवली आणि पुन्हा तो आपल्या मोबाईलकडे बघू लागला. काही वेळाने ती मुलगी राजीवला म्हणू लागली, एक्सक्यूज मी मिस्टर. राजीवने वळून त्या मुलीकडे पाहिले. तिने विचारले की सुरतला जाणारी ट्रेन कधी येणार आहे. यावर राजीव म्हणाला, मे नडम ट्रेनला आणखीन अर्धा तास वेळ आहे. मग ती मुलगी म्हणू लागली, काय प्रॉब्लेम आहे, ट्रेन इतकी लेट का झाली? याला राजीवने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्या मुसळधार पावसात राजीवला ट्रेनने लांबचा प्रवास करावा लागणार होता याच विचारात राजू अस्वस्थ झाला होता. आणि वरतून या मुलीचे प्रश्न. ती मुलगी राजूला म्हणू लागली, हॅलो मिस्टर, तुमचा सीट नंबर काय आहे? मे मॅडम, तुम्हाला काय करायचे आहे माझ्या सीट नंबरपाशी? राजूने त्याचे तिकीट व्यवस्थित चेकसुद्धा केली नव्हती. ती मुलगी म्हणू लागली, अरे यार, तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर देता येत नाही मला. फक्त तुमचे सीट आणि माझे सीट एकाच कोचमध्ये आहे की नाही ते पाहायचं होतं, कारण तुमच्यानंतर मी तिकीट खरेदी केले होते. राजू त्या मुलीच्या बडबडीमुळे खूप बोर झाला होता, पण तरीही त्याने खिशातून तिकीट काढून तिला आपला सीट नंबर सांगितला. राजूचे तिकीट बघून त्या मुलीने आपले तिकीट चेक केले आणि हसून म्हणाली, अरे वाह, काय योगायोग आहे, आपली सीट तर जवळच आहे. राजू तिच्या बोलण्याला काही प्रतिसाद दिला नाही. खिशातून मोबाईल काढून तो फोनवर त्याच्या आईशी बोलू लागला. फोनवर बोलत बोलत राजीव स्टेशनवर असलेल्या एका चहाच्या स्टॉलवर गेला. राजीवची आईसोबत फोनवर बोलणे चालू होते तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणीतरी जोरात थाप मारली. मग त्याने मागे वळून पाहिले तर तीच मुलगी त्याच्या मागे येऊन उभी होती. ती राजीवला म्हणू लागली, तुम्ही वेडे आहात का? ट्रेन आली आहे, पटकन चला. त्या मुलीच्या कृतीचा राजूला खूप राग आला होता, पण तो त्या मुलीवर रागू शकला नाही, कारण ट्रेन खरंच आली होती आणि ट्रेनने निघण्याचा हॉर्न पण वाजवला होता. राजीवने पटकन त्याची बॅग उचलली आणि धावत धावत तो ट्रेनमध्ये चढला. ती मुलगीसुद्धा त्याच्या मागे धावत होती, पण ट्रेनने स्पीड पकडल्यामुळे तिला चढता येत नव्हते. राजीवने तिच्या हाताला धरून तिला ट्रेनमध्ये खेचले. त्यानंतर ते दोघे सीटवर जाऊन बसले. योगायोग असा की उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यामुळे त्या डब्यात फार कमी प्रवासी होते. ती मुलगी राजीवला म्हणू लागली, मी तुमच्यासारखा मूर्ख माणूस माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. आज जर मी तुम्हाला सांगितले नसते तर तुमची ट्रेन मिस झाली असती. थँक्यू सो मच मे मॅडम. फक्त एवढेच बोलून राजीव शांत बसला. तसे पण राजीव मुलींशी कधी जास्त बोलत नव्हता. तो नेहमी त्याच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करायचा.
त्याला मुलींमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. जर त्याला कोणत्या गोष्टीची चीड होती तर ती म्हणजे बडबड करणाऱ्या मुलींची. आणि अशीच मुलगी त्याच्या शेजारी बसली होती. रात्रीचे 2 वाजले होते, त्यामुळे झोपून घेणे त्याने योग्य मानले. पण त्या क्षणी एक लहान मुलगा हातात चहाची किटली घेऊन आला आणि त्याने ओरडायला सुरुवात केली की गरम चाय कर. मग चाय तो मुलगा राजाच्या सीट जाऊन चालला होता. तेव्हा ती मुलगी त्याला हाक मारू लागली. त्या मुलीने चहा विक्रेत्याकडून 2 चहा मागितले आणि पर्समधून त्याला पैसे देऊ लागली, पण तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. ती राजूला म्हणाली, ओ मिस्टर, तुमच्याकडे 500 रुपये सुट्टे आहेत का मग? राजू नाही मध्ये मान हलवली. यावर ती मुलगी म्हणू लागली, एक काम करा, मला आता 20 रुपये द्या, मी तुमचे 20 रुपये सुरतला उतरल्यावर परत करेल. राजीवने त्या मुलाला 20 रुपये दिले आणि विचार करत होता की कसली मुलगी आहे माझ्यासोबत असे बोलत आहे, जशी काही ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. तिने चहावाल्याला पैसे दिले आणि त्याच्याकडून 2 चहा घेतले. ती एक चहा राजूच्या दिशेने पुढे करत म्हणाली, ओ मिस्टर, हा तुमचा चहा घ्या. पण राजीवने नाही मध्ये मान हलवली आणि म्हणाला, मी चहा घेत नाही. मग ती मुलगी म्हणू लागली, तुम्ही या धोधो पडणाऱ्या पावसात आणि सुंदर ट्रेनच्या प्रवासात चहा कसा घेऊ शकत नाही? आणि हा चहा फक्त मी तुमच्यासाठी घेतला आहे. मग राजू म्हणाला, रात्रीचे 2 वाजले आहेत, त्यामुळे मला आता झोपायचे आहे आणि मी झोपताना चहा पित नाही. तर ती मुलगी म्हणाली, बरं ठीक आहे, मी तुमच्यातला चहा थोडा कमी करते. राजीवने तिच्या हातातून चहा घेतला आणि तो चहा पिऊ लागला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, पण कळत नाही का तुम्हाला बघून असं वाटतंय की तुम्ही एखाद्या मुलीच्या प्रेमात पडले आहेत? तुम्हाला मुलीने प्रेमात धोका दिले आहे का? तुम्ही तिला पटवू शकले नाहीस? त्या मुलीच्या अशा बोलण्याने राजूला खूप राग आला आणि तो रागात तिला म्हणाला, मॅडम, तुम्ही जरा जास्तच बोलत आहात. तुम्हाला असे वाटत नाही का? तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करत आहात. जेव्हापासून बसलाय तेव्हापासून नुसतीच बडबड लावली आहे. मी एकदा तरी तुम्हाला विचारले का तुम्ही एकटे प्रवास का करत आहात? तुम्ही कुठे चालला आहात? राजूचे असे शब्द ऐकून ती मुलगी थोडी गोंधळली आणि म्हणाली, अरे रे, एवढी तुम्हाला मिरची लागली का? जरा हळू आवाजात बोला. नसेल सांगायचे तर सांगू नका आणि चहासुद्धा प्यायचा नसेल तर पिऊ नका. मी थोडी तुमच्या डोक्याला बंदूक धरून उभी आहे. एवढे बोलून तिने तिची बँग डोक्याखाली घेतली आणि ती झोपू लागली. पण दुसऱ्या क्षणी ती उठून बसली आणि राजूला म्हणाली, निदान तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की शूज घालून कोणी कधी झोपते का? आता माझ्याकडे का बघत आहात? शूज काढा आणि झोपून घ्या. ती मुलगी जितकी बडबड करत होती त्यापेक्षा ती दिसायला खूप सुंदर होती. राजीव एवढ्या बडबड करणाऱ्या मुलींपासून खूप इरिटेट व्हायच्या, त्यामुळे त्याने त्या मुलीशी जास्त वाद न घालता पायातील शूज काढून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण राजूला माहीत नव्हते की पुढच्या स्टेशनवर त्याच्या गळ्यात मोठे संकट पडणार आहे. पुढच्या स्टेशन येताच काही मजबूत धिप्पट तरुण मुले ट्रेनमध्ये चढली. त्यांच्या खिशात बंदूक होती. टीसीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी टीसीला बंदूक दाखवून धमकावले की आम्ही काही ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आलो नाहीत. आम्ही कोणाच्या तरी शोधत आहोत. जर तू आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकू. त्यांचे बोलणे ऐकून राजीवने डोळे उघडले आणि त्यांनी पाहिले की तरुण मुलं टीसी सोबत वाद घालत आहे. ते म्हणत होते की तू आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तू तुझा जीव गमावून बसेल. हा आमच्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्या मुलांच्या खिशात असलेल्या बंदुकी बघून राजूच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. अचानक त्याची नजर त्या मुलीवर पडली. त्या मुलीने स्कार्फने आपले तोंड झाकले होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीची सावट पसरले होते. त्यामुळे तिचे हातपाय थरथर कापू लागले होते. आता ते धिप्पड तरुण मुले राजे आणि त्या मुलीच्या सीट जवळ आले होते. त्यांना पाहून राजे उठून बसला. ते राजेसोबत असलेल्या मुलीला म्हणू लागले, ए मुली, आम्हाला तुझा चेहरा दाखव. यावर ती मुलगी म्हणाली, मी तुम्हाला माझा चेहरा का दाखवू? मी माझ्या पतीशिवाय कोणालाच माझे तोंड दाखवू शकत नाही. मग ती राजीवला म्हणाली, अहो ऐकता का?
हे लोक माझ्या चेहरा दाखव म्हणत आहेत ने त्याला. असे हाक मारल्याने राजीवला खूप आश्चर्य वाटले. तो तिच्याकडे बघत म्हणाला, तू हे काय बघ बोलत आहेस राजीव? त्या मुलीला अजून काही बोलायच्या आधी ती मुलगी लगेच उठून राजीवकडे आली आणि त्याच्या जवळ बसली. मग तिने राजीवचा हात धरला आणि डोळ्याने तिला इशारे करू लागली. ती मदतीची विनंती करत आहे हे राजीवने ओळखले होते. मुलीची अडचण समजून त्याने तिला मदत करायचे ठरवले आणि त्या लोकांना सांगितले की होय, ही माझी पत्नी आहे आणि आमच्यात पर का पुरुष स्त्रीचे तोंड पाहत नाही अशी प्रथा आहे. यावर ते म्हणू लागले की आम्ही या ट्रेनचा प्रत्येक डब्बा चेक करत आलो आहे आणि आता हा शेवटचा डब्बा राहिला आहे. बाकीच्या प्रत्येक डब्यात आम्ही फक्त एकदा विचारल्यावर सगळ्यांच्या बायकांनी लगेच आम्हाला त्यांचा चेहरा दाखवला आणि कोणीही नकार दिला नाही. आम्ही एका मुलीचा शोध घेत आहोत. आम्हाला खात्री आहे की ती मुलगी आज ट्रेनमध्ये चढली आहे. तुला तुझ्या बायकोचा चेहरा देखील दाखवावा लागेल. मग ती मुलगी त्यांना म्हणू लागली, तुम्ही माझ्या पतीशी असे कसे बोलता आहात? तुम्ही माझ्या पतीला नीट ओळखत नाही, तुम्हाला माहीत नाही. त्यांची खूप वरपर्यंत ओळख आहे. मग ते राजूला म्हणू लागले, बघ भाऊ, जर तुझी वरपर्यंत ना तो ओळख असेल तर आमचे सुद्धा मोठमोठ्या लोकांसोबत उठणे बसणे आहे. आम्ही सर्व त्या मुलीचे भाऊ आहोत जिचा आम्ही शोध घेत आहोत. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिला शोधूनच काढणार. तुझ्या पत्नीने आम्हाला तिचा चेहरा दाखवावा, अन्यथा आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जर चेहरा दाखवला तर आम्ही शांतपणे इथून निघून जाऊ. राजू त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत राहिला, कारण त्याला समजले होते की ही मुलगी घरातून पळून आली आहे. आणि मग ते मुलीला धमकावू लागले, अरे मुली, तू उघडपणे तोंड दाखवतेस की आम्ही जबरदस्तीने तुझ्या तोंडावरचे स्कार्फ काढू? मग तिने आपल्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला तेव्हा तिचा चेहरा पाहताच ते रागाने लाल झाले आणि तिचे केस पकडून म्हणू लागले, घरातून पळून जाऊन लग्न केलं असले अहिर्या गैरसोबत लग्न करून तू आमची इज्जत खराब केली आहे असे म्हणत त्याने मुलीच्या छातीवर बंदूक रोखली. तेव्हा तिने राजीवचा हात पकडला. आई म्हणाली, माझे लग्न काय कुठल्या अहिरा गैरेसोबत झाले नाही, तर या व्यक्तीशी झाले आहे. हा माझा नवरा आहे आणि तो खूप मोठा उद्योगपती देखील आहे. हे ऐकून राजीवला धक्काच बसला आणि तो त्यांना म्हणू लागला, नाही नाही, ही माझी बायको नाही आणि माझ्या तिच्याशी लग्न करण्याचा काहीच विचार नाही. ती मुलगी म्हणाली, अहो, जे व्हायचे होते ते झाले आहे आता. घाबरून काय उपयोग? ती मुलगी खोटं बोलत आहे हे पाहून राजू त्या मुलीकडे रागाने बघू लागला आणि म्हणाला, तू खोटं का बोलतेस? मी तुझ्याशी कधी लग्न केलंय? तेव्हा ती राजूच्या जवळ येऊन त्याच्या कानात म्हणाली, प्लीज गप्प बस, मी सर्व सांभाळून घेईन. आणि मग ती तिच्या भावांना सांगू लागली की मी या व्यक्तीशी लग्न केले आहे आणि आता तो माझा नवरा आहे. तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता. त्या मुलीच्या तोंडून हे ऐकून तिच्या भावांनी त्यांच्या बहिणीसह राजूलाही जबरदस्तीने त्यांच्यासोबत घेऊन गेले. राजू पुन्हा पुन्हा त्या लोकांना सांगत होता की ही मुलगी खोटं बोलत आहे आणि माझे हिच्यासोबत लग्न वगैरे काही झालेलं नाही. यावर त्या मुलीचे भाऊ म्हणाले की काही वेळापूर्वी तू म्हणत होता की ही माझी बायको आहे, तर मग आता तू पल्लटी का मारत आहे? राजीवने मुलीच्या भावांना सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचे काहीच ऐकले नाही आणि ते त्यांच्या बहिणीसह राजीवलाही घेऊन गेले. त्या मुलीची जॉईंट फॅमिली होती. 2 चुलते आणि तिचे वडील असे त्यांचे मोठे कुटुंब होते. त्यासोबतच तिला 4 भाऊ होते जे आता तिला घरी घेऊन आले होते. ते खूप मोठे कॉलाचं घर होतं. घरात सर्वजण बसले होते आणि सगळे राजीवकडेच बघत होते. राजीव सर्वांना सांगून थकला होता की मी तुमच्या मुलीशी लग्न केले नाही, ती खोटं बोलत आहे. पण ती मुलगी सर्वांना सांगत होती की माझा नवरा तुम्हा लोकांना घाबरतो म्हणूनच तो सत्य लपवतोय. मग ती तिच्या मोठ्या भावाला म्हणाली, दादा, तसे पण तुम्ही माझ्यासाठी एक श्रीमंत खानदानी मुलगा शोधत होता. मग हा पण काही साधा मुलगा नाही, तो एक खूप मोठा उद्योगपती आहे. त्यावेळेस राजीवने फॉर्मल शर्ट घातला होता आणि तो खरंच खूप छान दिसत होता. आणि ती मुलगी राजीवच्या लुकचा फायदा घेत होती. मुलीचे चुलते आणि वडील राजीवला
त्याच्या कामाबद्दल विचारू लागले. राजीव मुलीच्या वडिलांकडे बघत होता. त्यांच्या हाताच्या 10 बोटांपैकी 8 बोटांमध्ये सोन्याच्या जादू अंगठ्या होत्या आणि गळ्यात जाडदार सोन्याच्या चेन होत्या. त्यांची पर्सनॅलिटी एखाद्या मोठ्या गुंडासारखी वाटत होती. हे सर्व पाहून थोडा वेळ राजीव शांत बसला होता, पण नंतर मुलीच्या भावांच्या हातात बंदूक पाहून त्यांनी त्यांना त्याच्या व्यवसायाबद्दल सांगितले. राजीव दिल्ली शहरातील नामांकित व्यवसाय इन्कमपैकी एक होता. तो एक उच्च शिक्षित तरुण आणि खूप मोठा बिझनेसमॅन देखील होता. त्याच्याकडून सर्व काही ऐकल्यावर मुलीच्या घरातील लोक म्हणाले की आम्ही तुमच्या नात्याला नकार थोडीच दिला होता, तर मग पळून जाऊन लग्न करण्याची काय गरज होती. त्यांचे म्हणणे ऐकून राजीव आश्चर्यचकित झाला आणि म्हणू लागला, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास का बसत नाही की? तुमची मुलगी खोटं बोलत आहे. मग ते राजूला म्हणू लागले की तू आमच्या जावई आहेस, तुला आता आम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. आम्ही समजून घेऊ शकतो की तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करून चूक केलीस, पण आता आम्ही तुम्हाला दोघांचे लग्न पूर्णविधी आणि मोठ्या थाटामाटा संपूर्ण शहरासमोर करू, जेणेकरून प्रत्येकाला वाटेल की आम्ही स्वतः आमची मुलगी नंदिनीसाठी तुला पसंत केले आहे. त्या लोकांना फक्त आपल्या मुलीवर विश्वास होता, पण राजीववर नव्हता. त्यामुळेच राजीवने वारंवार सांगूनही राजीवचे लग्न एका डॉनच्या मुलीशी झाले. शहराच्या जवळच असलेल्या एका छोट्या खेडेगावात एक मोठा गुंड राहत होता.